हे वरून इतके क्रिस्पी लागतात, आतून छान जाळीदार आणि सॉफ्ट, की अगदी स्पॉन्ज केक असतो तसा, आणि वरून हलका तो क्रिस्पीनेस खूप मस्त लागतो. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज होम किचनच्या शाळेच्या डब्याचा 14 एपिसोडवर आपण आलेलो आहोत. आणि आज आपण जरा मुलांच्या कालाने घेऊया. आज आपण करणार आहोत चॉकलेट आप्पे, ते सुद्धा रवा वापरून. आणि त्याचबरोबर आपण करतोय झटकीपट होणारी हरभऱ्याची उसळ, कुठलंही वाटण घाटण न करता. चला करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आप्याचं मिश्रण आधी तयार करून घेऊया. ते होतं तर उसळ करू आणि मग परत आप्पे करू. चला पहिल्यांदा आप्याचं मिश्रण करू. तर एक मिक्सिंग बोल घेतला, त्यामध्ये घेऊया पाव कप तेल किंवा तुम्ही तूप वापरलं तरी चालेल. यामध्ये घालूया पिठी साखर अर्धी वाटी. याला आधी चांगलं फेटून घेऊया. याला मिसळलं. आता घालूया दही अर्धी वाटी. दही ताजं घ्यायचं आहे. आता आपण याला चांगलं 2 मिनटं फेटून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपण याला 2 मिनटं चांगलं फेटून घेतलं आहे. आता यामध्ये घालूया 1 कप बारीक रवा, पाव कप मैदा आणि 2 टेबलस्पून कोको पावडर. याला मिक्स करून घेऊया. तर इथं मी बारीक रवा घेतला आहे, माझ्याकडे होता म्हणून. तुमच्याकडे बारीक रवा नसेल, जाड रवा आहे, तर कोरडाच मिक्सरला फिरून तुम्ही वापरू शकता. आता दही आणि तेलाचं जे काही ओलावा होता त्याच्यातच मी याला भिजवून ठेवलं आहे. याला आपण 10 मिनटं असंच भिजत ठेवू. आणि 10 मिनटं झाले, कारण रवा आहे ना थोडासा भिजायला पाहिजे. 10 मिनटं भिजत ठेवूया. रवा भिजला की मग आप्पे करायला. शाळेचा डबा आहे, सकाळची घाई असते, रवा भिजतोय तोपर्यंत पटकन उसळ करून घेऊ. आता सकाळची घाई आहे, त्यामुळं पटकन कुकरमध्ये उसळ करायची. इथं आपल्याला वेगळा हरभरा वगैरे शिजवत बसण्याची गरज नाही, वाटण बिटण काही करायचं नाही. कुकर घेतला, त्यामध्ये घालूया 3 चमचे तेल. तेल गरम झालं, यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी. मोहरी तडतडली, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, 1 ते 2 चमचे मस्त आलं लसणाची ताजी पेस्ट. याला घ्यायचं परतून. आलं लसूण पेस्ट परतली. आता घालूया भरपूर बारीक चिरलेला कांदा. याला परतून घेऊ. इथं मी 2 कांदे बारीक चिरून घेतले. तर इथं मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. कोणत्याही उसळीला कांदा जरा जास्तच घालायचा, म्हणजे उसळ चवीला चांगली लागते आणि वातड होत नाही. आणि हे बघा, कांदा मस्त परतला. आता घालूया 1 बारीक चिरलेला टोमॅटो. सोबतच घालू पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा कसुरी मेथी घालूया. थोडं गरम पाणी घालायचं आणि टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत 2-3 मिनटं परतून घ्यायचं. आणि हे बघा, टोमॅटो मसाले मस्त परतले. आता घालूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. भिजवलेले हरभरे, 2 कप हरभरे असे भिजवून घेतले. चवीपुरतं मीठ घालायचं. 2 चमचे किचन किंग मसाला किंवा चणा मसाला घालायचा आणि याला चांगलं परतून घेऊया. आणि हे बघा, याला मस्त 2-3 मिनटं परतून घेतलंय. यामध्ये घालूया गरम पाणी, साधारण 1 कप. याला मिक्स करूया आणि कुकरचं झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या करू. इथं मी अशी लपथप ग्रेव्ही ठेवलेली आहे, म्हणून मी काय केलं, याच्यामध्ये 1.5 कप गरम पाणी घातलं. तुम्हाला आणखी थोडी कमी करायची तर 1 कप पाणी घाला आणि याच्या शिट्ट्या करून घ्या. आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत आपण रव्याकडे बघूया. आणि हे बघा, हा रवा आता भिजलेला आहे. इतका घट्ट झाला, याचा अर्थ हा चांगला भिजलाय. आता आपण काय करूया, यामध्ये घालूया दूध. तर इथं मी दूध उकळून गार करून घेतलंय. दुधावरची साय पण मी थोडी घातली. याला लागेल तसं दूध घालून याला मिसळून घेऊ. तर लक्षात घ्या, आपण जे कोणतं साहित्य इथं वापरतो, मग ते दही असेल, दूध असेल, तर ते उकळून गार केलेलं पाहिजे आणि फ्रीजमधलं थंडगार नको किंवा कोमटही नको. ठीक आहे, रूम टेम्परेचरचं सगळ्या जिन्नस वापरायचे. आणि आपलं इडली डोशाचं बॅटर कसं असतं तसंच आपण याचं बॅटर करूया. मी तुम्हाला शेवटी सांगेन की मला एकूण किती दूध लागलं. आणि हे बघा, दूध घालून मी याला चांगलं मिक्स केलं. अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. याला रिबन कन्सिस्टन्सी म्हणतात. मला अर्धी वाटी दुधाचा वापर करावा लागला. तर यामध्ये घालू पाव चमचा खाण्याचा सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर. थोडंसं दूध घालते मी आणि याला चांगलं एकजीव करून घेऊ. आणि हे बघा, आपण याला मिक्स करून घेतलंय.
आणि आपला उसळीचा कुकर होईपर्यंत आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघून घ्या, अशी हवी. थोडं पातळ झालं तरी चालेल, पण खूप पातळ होऊन देऊ नका. मिश्रण तयार झालं आहे, लगेच आप्पे करूया. आता आप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे, त्यावर घालूया तूप. इथे मी तूप वापरलं आहे, तुम्ही बटर वापरलं तरीही चालेल, पण बटर मिठातलं म्हणजे सॉल्टेड नसावं, अनसॉल्टेड बटर वापरा. आता आप्पे पात्र गरम झालं की आपण याच्यामध्ये हे मिश्रण सोडून घेऊया. गॅस कमी करायचं आणि मिश्रण सोडायचं. मिश्रण घातलं तर याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला एकदम कमी आचेवर मिनिटभरासाठी असंच ठेवूया. तर साधारण मिनिटभर झाला. हे बघा, वरून थोडेसे असे वाळल्यासारखे सुकल्यासारखे झाले. याला थोडंसं तूप सोडूया आणि याला उलटून घेऊ. आता दुसरी बाजू न झाकता अशीच ठेवायची. तर आपण मिनिटभर झाकून शेकल्यामुळं आतून चांगले भाजले जातात. आता उलटून घेतले की न झाकता याला असंच ठेवायचं आणि हे घ्या, मिनिटभराने हे मस्त खालून पण भाजले गेलेत. हे बघा, छान. काढून घेऊया. आणि हे वरून इतके क्रिस्पी लागतात, आतून छान जाळीदार आणि सॉफ्ट, की अगदी स्पॉन्ज केक असतो तसा, आणि वरून हलका तो क्रिस्पीनेस खूप मस्त लागतो. उरलेले आप्पे मी असेच करून घेते. तर कुकर गार झाला, मग उसळीकडे बघूया. चला. आणि हे घ्या, हे आप्पे मी करून घेतलेले आहेत. वरून क्रिस्पी, आतून जाळीदार आणि मऊ झाले. दुसरीकडे कुकर पण आपला पूर्ण गार झालेला आहे. बघूया. आणि हे घ्या, आपली उसळसुद्धा तयार झालेली आहे. तुम्हाला मी म्हणलं होतं ना, मी थोडी ग्रेव्ही केली आहे. हरभरे आपण कसे शिजलेत बघूया. तर बघा, छान मऊसूत हरभरा शिजलेला आहे. यावर घालूया चिरलेली कोथिंबीर आणि याला मिक्स करून घेऊ. आपली ही मस्त उसळ तयार झाली. तर छोट्या डब्यासाठी चॉकलेट रवा आप्पे किंवा याला मिनी केक म्हणू शकता, आणि मोठ्या डब्यासाठी मस्त अशी पटकन होणारी कुकरमध्ये केलेली हरभऱ्याची उसळ तयार झाली आहे. शाळेच्या डब्यामध्ये आपण नेहमीचेच पदार्थ देतोय, पण ते पटकन कसे होतील, त्याचबरोबर तुम्हाला रोज काय करावं हा प्रश्न पडत असेल तर ही सिरीज तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.